हॅलो. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके. चला आजची दिनांक लिहा आणि आजचं सेशन कितवं आहे ते लिहा वहीमध्ये. आणि आपल्या परंपरेप्रमाणे 3 वाक्य लिहा. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. आणि ओनली माय ॲक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ओके. होमवर्क केलाय का? सकाळचं मेडिटेशन, रात्रीचं मेडिटेशन, अफर्मेशन, कंप्लेंटला कंप्लीट करायचं. येस. ओके. काय म्हणता कल्पनाताई? हँड रेस केलाय, काही बोलायचंय? हो, आज ना मॅम मला शेअर करायचंय. अच्छा, गुड. म्हणजे अस म्हणजे मला ना असं आश्चर्य वाटतंय. आज असं झालं, मी 1 वाजताची बसलेली. माझं सगळं केलं. मी मॉर्निंगलाच केलं होतं. विश बॉक्सला सगळ्या विश वगैरे ते सगळं केलं, निगेटिव्हिटी काढली वगैरे. आणि ना मला अचानक असा विचार आला, की माझ्या माहेरी म्हणजे एक सोनाली ताई आहेत ना, त्यांची क्लासमेट होती ती. ती एक्सपायर झाली. हम्म. असा ऑल ऑफ सडन मला विचार आला. म्हणजे असं मी काही तिच्याबद्दल विचारच केला नव्हता 2-3 दिवस. किंवा मला असा एक थॉट येऊन गेला, की ती एक्सपायर झाली. मग मी मम्मीला फोन केला, तर मम्मीने फोन नाही उचलला. मग मी सोडून दिलं त्या गोष्टीला आणि मी विसरून गेले. आपला नंतर क्लास झाला, मी झोपले पण थोडी वेळ. मग मी क्लास झाल्याच्या नंतर मम्मीला फोन केला. आवाज गेला तुमचा. आवाज क्रॅक होतोय खूप. एक मिनिट ना, ब्लूटूथ वगैरे आहे का? वायफाय कनेक्शन. हा, एक सेकंड. मोबाईल जवळ होते, मी वायफाय डिस्कनेक्ट होते आय थिंक. आता येतोय? येस. आता येतोय आवाज? हा, बोला. हा. तर की तिची तब्येत कशी आहे म्हणून असंच विचारलं मी. तिचं नाव बबली आहे. की अच्छा. त्या बबलीची तब्येत कशी आहे मम्मी? माहिती का, की ती तर काल रात्री 11 वाजताच एक्सपायर झाली. अरे बापरे. ऐकलं ना मॅम, माझ्या अंगावरती ना असा काटाच उभा राहिला. म्हणजे म्हणजे आजारी माझ्या आजारी लिटरली वगैरे होत्या का त्या? हॉस्पिटलाइज होत्या का? नाही, ऍक्च्युली काय आहे, तुमचा व्हॉइस खूप क्रॅक लहानपणापासूनच ना होतोय. तिला व्हॉइस खूप क्रॅक होतोय तुमचा. तुम्ही काही ब्लूटूथ कनेक्ट केलाय का? ते डिस्कनेक्ट करा बरं एकदा. हां. आता हॅलो. नाही, आवाज नाही येते तुमचा. रिजॉइन करता का तुम्ही? रिजॉइन करा एकदा. है ना? कॅमेराज ऑन करा प्लीज बाकीच्यांनी सगळ्यांनी. भूमिका, संगीता, गौरी, विद्या. ओके. त्यांना काहीतरी शेअर करायचंय. आपण तेवढं ऐकून घेऊ आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे? तर ना, माझी मम्मी बोलली की ती काल रात्रीच 11 वाजता एक्सपायर झाली आणि आता तिला थोड्या वेळातच घेऊन गेले. कारण की ती हम्म. आवडते. खूप क्रॅक होतोय व्हॉइस. खूपच क्रॅक होतोय. बरं ठीक आहे. तुम्ही ना मॅम सेशन जॉईन म्हणजे कंटिन्यू
चालेल, ठीक आहे. हो. नाही कळत आहे काही. तुम्ही रिकनेक्ट करा किंवा मग फोन मी मेसेज मी काहीतरी. येस, ओके. थँक यू. ठीक आहे. चला, लिहिलं का तुम्ही सगळ्यांनी? ओके. आता काल आपला टॉपिक आपण काय कव्हर केलेला होता? माइंड. माइंडचे प्रकार कुठले आहेत? तर कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड. आपण हे बघितलं होतं की जे कॉन्शियस माइंड आहे, जे सतत जागरूक असतं, अलर्ट असतं, है ना? जे नाव मध्ये असतं, प्रेझेंट मध्ये असतं, वर्तमान काळात असतं, आत्ताच्या क्षणांमध्ये जे माइंड असतं, त्याचा रोल ऍक्च्युअल आपल्या आयुष्यात फक्त 5 ते 10% आहे. ठीक आहे. पण हेच 5 ते 10% जे आहे ते आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे काय करतं, सगळं डेटा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत असतं. आणि सबकॉन्शियस माइंडचा रोल किती आहे? 90 ते 95%. बरोबर आहे. पण आपण नेमकं काय करतो, तर वर्तमानातल्या क्षणांमध्ये, नाऊ मध्ये जगत नाही. कसं जगतो आपण? भविष्याची चिंता करतो, भूतकाळातलं दुःख उगाळतो. ह्या 2 गोष्टी सोडल्या तर आपण बाकी काही करत नाही. नाऊ मध्ये, प्रेझेंट मध्ये जगतच नाही. आत्ताच्या क्षणांचा आनंदच घेत नाही. है ना? ती एक सवय लागली आपल्या माइंडला, कॉन्शियस माइंडला ती एक सवय लागलेली आहे. मग आपल्याला जर सदैव आनंदी राहायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर वर्तमानातल्या क्षणांमध्ये जगता आलं पाहिजे. आता वर्तमानातल्या क्षणांमध्ये आपल्याला कधी जगता येईल? तर ज्या वेळेला काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट करू, काही गोष्टी आपण लेट गो करू, है ना? काही गोष्टींचा स्वीकार, काही गोष्टी सोडून देणं तात्पुरत्या, किंवा गिव्ह अप, कायमस्वरूपी सोडून देणं, है ना? तर ह्या गोष्टी केल्यामुळे आपलं आयुष्य हे खूप सुखी, समाधानी, आनंदाचं, आरोग्य संपूर्ण, ऐश्वर्य संपूर्ण होतं. तर काल म्हणजे गेल्या 2-3 सेशनमध्ये हे बघतोय की आपले प्रॉब्लेम्स का नाही सॉल्व्ह होत, है ना? तर आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह न होण्यामागे हेच आहे की आपण ना गोष्टींना धरून ठेवतो. जगाचा एक नियम आहे, निसर्गाचा एक नियम आहे. जर तुम्ही तेच उगाळत राहिला, ती गोष्ट जर धरून ठेवली, तर ती गोष्ट लांब-लांब जाते. ओके? आपल्याला असं वाटतं आपल्याला काहीतरी जर हवं आहे, मिळवायचंय, तर अजून आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी मिळवलं पाहिजे. पण तसं करून नाही चालत. तर काय करावं लागतं? आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. काही गोष्टी सोडून दिल्याच्या नंतर मग आपल्याला काही गोष्टी मिळतात. हा निसर्गाचा नियम आहे. मग आज आपल्याला तेच करायचंय. जी थेरपी आपण सुरू केलेली आहे, होपोनोपोनो थेरपी त्याला म्हणतात. त्याच्यात 4 मंत्र आहेत, 4 ओळी आहेत, ज्याला म्हणतात, आय एम सॉरी, मी चुकले. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आय थँक यू, माफ केलंय म्हणून धन्यवाद. आणि आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग आता ह्या ज्या 4 ओळी आहेत, ह्या कशासाठी आहेत? तर आपली अशी समजूत असते, एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात असेल, खूप जुनं भांडण असेल, पण ती ना गाठ आपण मनात बांधून ठेवलेली असते, है ना? कितीही वर्ष झाले तरी कितीही वर्षानंतर एखाद्या कॉमन प्रोग्राममध्ये जर आपण भेटलो, कॉमन रिलेटिव्ह फ्रेंडकडे, तर ती व्यक्ती जर समोर आली तरी पण तळपायाची आग मस्तकात जाते, है ना? ते सगळं आपल्याला आठवतं. पण दरम्यानच्या एवढ्या वर्षाच्या काळात आपल्याला काय वाटतं? ती तिकडे, मी इकडे. हां? पण ते इथे असतंच, सबकॉन्शियस माइंडमध्ये, सुपर कॉन्शियस माइंडमध्ये ते असतंच असतं. ते कायमस्वरूपी गेलेलं नसतं. है ना? मग आज आपल्याला काय करायचं आहे? तसं असल्यामुळे त्रास आपण स्वतःला करून घेतो, स्वतःच्या आत्म्याला करून घेतो. हं? हा जन्म तुम्ही कशासाठी घेतलेला आहे? तर तुमचा जो आत्मा आहे, त्याला एक पर्पज तुम्ही त्याचा घेऊन आलेले आहात, है ना? तर त्याला न्याय देण्यासाठी हा जन्म घेतलेला आहे. ह्युमन बीइंगची लाईफ आपल्याला कधी मिळते? का मिळते? कशी मिळते? तर काय होतं, की मागच्या कुठल्यातरी जन्मात आपण शरीर टाकून दिलेलं असतं. पण आपण एवढे काही पुण्यवान नाहीये. आपल्याला मोक्ष मिळालेला नाहीये. मागच्या जन्मात काही इतकं पुण्य केलेलं नाहीये. त्याच्यामुळे मोक्ष नाही मिळालाय. त्याच्यामुळे ह्युमन बीइंग ही लाईफ आपल्याला घ्यावी लागली. तर देव ना आपल्याला ऑप्शन देतो. हा
हे शरीर, हे शरीर, हे शरीर म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, माणूस काय व्हायचंय? तर आपल्या आत्म्याने हे चूज केलेलं आहे. हा जन्म भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ह्या सिटीमध्ये, याच समाजामध्ये, याच कुटुंबामध्ये हा आपला चॉईस आहे. हे आपण निवडलेलं आहे. हे आपण का निवडलेलं आहे? कारण कर्माचा हिशोब इज इक्वल टू करावाच लागतो. करावाच लागतो. ठीक आहे? मग तो कर्माचा हिशोब इज इक्वल टू कसा केला जातो? तर आपल्याला प्रायश्चित्त भोगण्याची एक संधी दिली जाते ह्युमन बीइंग. बाकी लोकांना आहे का? लोकांना मीन्स ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स त्यांना आहे का प्रायश्चित्ताची संधी? नाहीये. ती फक्त आपल्यालाच आहे. मग आपल्या समोर 4-5 ऑप्शन ठेवले जातात. देव ठेवतो आणि आपण मग ते चूज करतो. हे आयुष्य मी चूज केलंय. आपल्या आत्म्याने हे चूज केलंय. मग आपल्या आत्म्याला न्याय द्यायचा आहे. त्याच्यासाठी ही लाईफ आहे. किंवा जसं प्रायश्चित्त भोगण्यासाठी आहे, जसं आपल्या आत्म्याला न्याय देण्यासाठी आहे, तसं भोग भोगण्यासाठी पण आहे. भोग भोगणं म्हणजे काय? तर दुःख. जे पण पूर्वीचे कर्म केलेले आहे, आपल्या कळत, आपल्या नकळत, आपल्या कृतीतून, आपल्या शब्दातून कुणाला तरी जर आपण दुखवलेलं असेल मागच्या जन्मी, कुणाला काहीतरी द्यायचं राहून गेलं असेल, कुणाकडून काहीतरी घ्यायचं राहून गेलेलं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? पुन्हा हा जन्म घ्यावा लागतो. ओके? आणि मग तो सगळा हिशोब इज इक्वल टू करावाच लागतो. एक मिनिट. म्यूट. म्यूट, म्यूट. ओके? हा जन्म आपल्याला घेऊन तो सगळा हिशोब इज इक्वल टू करावा लागतो. तर आपणच एक असे आहोत, आपण म्हणजे ह्युमन बीइंग फक्त असे आहेत, की ज्यांना किती वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने घाणीत लोळतात. बरोबर आहे? बाकी कुठलेही जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, तर त्यांचे बाळ कसे आहेत? जन्म झाल्या-झाल्या दुडू-दुडू पळायला लागतात किंवा उडायला लागतात. पण आपणच कसे आहोत? वर्ष, 1.5 वर्ष लंगोटमध्ये सगळं आवरावं लागतं. आईचं पण दुसरं कुणाला तरी आवरावं लागतं. ती आई तेवढी सक्षम असते का? डिलिव्हरी झाल्या-झाल्या? नसते. ते बाळ असतं का? नसतं. तर भोगण्यासाठी, प्रायश्चित्तासाठी, सगळ्या गोष्टीसाठी काय आहे? सगळ्या गोष्टीसाठी काय आहे? मनुष्य जन्म आहे. मग आपल्याला आज काय करायचं आहे? तर फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करायचंय. आपण पहिल्या पार्टमध्ये काय केलं? थँक यू आणि आय लव्ह यू. आपल्या स्वतःला म्हटलं किंवा आपल्याकडे जे जे आहे त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केला. ही प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायला सांगितलेली आहे. केले का कुणी? तुम्हाला एक मी कसलं एक्झाम्पल दिलं होतं? मला वाटतं लॅपटॉपचं दिलं होतं का? किंवा किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक करतात ते उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं, बरोबर आहे? है ना? मग तुम्ही अजून कशासाठी तुम्ही थँक यू म्हणालात? कुणाकुणाला थँक यू म्हणालात तुम्ही? कुणी केला का हा प्रयोग? थँक यू म्हणण्याचा? तुमचा आवाज नाही येते. तुम्ही म्यूटवर आहात. सारिका. नाही, आवाज नाही येते तुमचा. माझा आवाज येतोय तुम्हाला? बाकीच्यांना माझा आवाज येतोय? सारिकाचा आवाज येतोय का बाकीच्यांना? मला का नाही येते? तुमचा माईक सुरू करा सुनीताताई. थांबा. सारिका बस झालं. तुमचा आवाज नाही येते मला. सुनीताताई तुमचा माईक सुरू करा. ओके. फर्स्ट डेचं त्यांना रिपीट पाहिजे. अच्छा, ओके. शॉर्ट मध्ये. आता आला Short मध्ये. तुमचा आवाज. ओके. तुम्ही रेकॉर्डिंग नाही बघितलं का? ऍक्च्युली मला उद्या सुट्टी आहे, मी बघते. चालू आहे माझं, पण उलट चाललीये. मेडिटेशनचं पाहिलं मी नक्की, नाहीतर उद्या मी तुम्हाला फीडबॅक देते. ओके. आता शॉर्ट म्हणजे 1 ते 1.5 तासाचं नाही, इट्स ओके. meditation. नाही, इट्स ओके. तुम्ही कंटिन्यू करा, मी बॅक मध्ये जाते. येस, थँक्यू सो मच. ओके. बाकी कोणी केली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस? थँक्यू कोणी म्हटलंय का? नाही? येस, बोला. मॅडम मी म्हणते एका वेळेला एकीनेच बोलायचंय. अनामिकाताई बोला. हा मी करत असते. ओके, गुड.
फक्त मी करते नाही करते नाही, ते केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही शेअर केलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय बाकीच्यांना कळेल कसं? ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्याने काय होतं? ठीक आहे, मी सांगते. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं, तुमची जी एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, तुमचा पॉझिटिव्ह ऑरा हा खूप जास्त एक्सपांड होतो. आणि जेवढा तुमचा ग्रॅटिट्यूडचा भाव वाढतो, तेवढी तुमची पात्रता वाढते. ठीक आहे? तेवढा तुमचा सोल हा समाधानी, आनंदी राहायला लागतो आणि तुम्ही तशी ऊर्जा आकर्षित करायला लागतात. ठीक आहे? हां, मनीषाताई बोला. हा म्हटलं मी ग्रॅटिट्यूड तर नाही, पण ते तुम्ही जे पहिल्या दिवशी वाक्य दिलं होतं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, ते मी रोज म्हणतीये आणि माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना म्हणायला पण लावतीये. गुड. तर त्यामुळे आम्ही आमच्यातला कॉन्फिडन्स आमचा वाढतोय त्यामुळे. वाह! व्हेरी गुड. ओके. हां, तर आपण कुठे होतो? तर आपल्याला काही गोष्टींमध्ये एक्सेप्टन्स, काही गोष्टी लेट गो, काही गोष्टी गिव्ह अप करणं का गरजेचं आहे? तर हा जन्म आपण आपल्या सोलला, आपल्या आत्म्याला न्याय देण्यासाठी आपण स्वतः तो चूज केलेला आहे. ठीक आहे? जर आपण आपल्या सोलला न्याय देत नसू, तर ज्यावेळेला आपण शेवटची घटिका मोजतो, त्यावेळेला मग काय होतं? अरे देवा! काही केलं नाही मी या जन्मात माझ्यासाठी आयुष्यभर, है ना? नो डाउट फॉर शुअर आपण इतरांसाठी करतोच. फॅमिलीसाठी आपण जगतो आणि खास करून गृहिणींचं हे असतं, है ना? की फॅमिलीसाठी आपण सगळा सॅक्रिफाईस करतो. पण कुठेतरी स्वतःसाठी ओके, ठीक आहे. कल्पनाताईंना संधी देऊ, आधी त्यांना बोलू देऊ. बोला. कारण की नंतर माझे हसबंड येतील, मला त्यांना सर्व करायचंय ना. तर हरकत वेळ नाही. नाहीये. बोला. सॉरी त्याबद्दल आणि थँक यू, तुम्ही मला संधी दिली. मला सगळ्यांना हे सांगायचंय, माहिती का, मॅम जे सांगतायत ना, ते म्हणजे असं हलक्यामध्ये नका घेऊ. कारण की या सगळ्या पॉवर आहेत, हे थोड्या दिवसानंतर आपल्याला ना रिअलाइज व्हायला लागतंय. म्हणजे ग्रॅटिट्यूड देणं आहे किंवा कोणाला माफ करणं आहे, त्याच्याने आपला ऑरा एवढा चांगला होतो ना, आणि ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या गोष्टींची एक्सपेक्टेशन पण नाही केली आहे ना, त्या घडायला लागतात. आणि होतं म्हणजे खूप खूप तुमची लाईफ ना अशी स्मूथ स्मूथ होऊन जाईल, एकदम स्मूथ. तर माझ्यासोबत असं झालं आज, की मी मम्मीला तिथं, तुम्हाला ऐकायला आलं माझं थोडं तरी की रिपीट करू? येस. हा, तर ती जी मुलगी आहे ना, बबली म्हणून, तर ती ना माहेरीच राहायची, कारण की तिचं लग्न नव्हतं झालं, तिला फिट्स यायचे लहानपणापासून. ओके. हा, तर मग ती माझ्या वयापेक्षा पण थोडी मोठीच होती आता. तर ना तिची तब्येत थोडी अशी डाऊनच राहायची, म्हणजे कधी चांगली कधी डाऊन असं होतं तिचं. तर ऑल ऑफ सडन 1 वाजता मला असा विचार आला की ती एक्सपायर झाली. मम्मीला फोन केला मी, मम्मीनी फोन नाही उचलला. मग मी आपला क्लास झाला ना, तर तेव्हा मी मम्मीला फोन केलेला नंतर. तर तेव्हा मी असंच विचारलं तिला सहज की तिची तब्येत कशी आहे. तर मम्मी बोलली ती काल रात्री 11 वाजताच एक्सपायर झाली. एवढ्या म्हणजे आठवड्यात असं काही होतं का, की ते हॉस्पिटलाइज किंवा ठीक नाही असं काही होतं का? ओके. मला माहिती नव्हतं ते काहीच. अच्छा. म्हणजे माझा आणि मम्मीचा तिच्या रिलेटेड काहीच सब्जेक्ट निघाला नाही, की मम्मीला विचारलं पण नाही तिच्याबद्दल. आज अचानक असं मला का वाटलं मला नाही माहिती. आणि मम्मीने मला चक्क असं सांगितलं, म्हणजे मी एवढी शॉक झाली मॅम. मी खरं सांगते की म्हणजे कसं काय असं झालं ना, म्हणजे शांती देते म्हणजे तुम्हाला. मी झाले मी, हा. म्हणजे आता पण मला ना, मी बोलते तर माझ्या अंगावरती काटे येत आहेत, की हे मला कसं काय कळलं असेल ना. म्हणजे जसं तुम्ही दुपारचं बोलता ना, की सेशन आपली आठवतंय? हं? रेकी लेव्हल 3 च्या बॅचमध्ये तुम्ही आहात. दुपारचं सेशन आठवतंय का? आजचंच. हा, आणि ते तर जे तुमच्या तुम्ही सांगता, प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी त्या सेशनमध्ये दिलंय. आठवलं का काही? हा, तुम्ही जसं म्हणतात ना, की आपली वाचासिद्धी होते किंवा आपल्याला इंट्युशन एक्झॅक्टली. तयार असतात. हा, आपल्याला समजतं, माहिती का, ऑल ऑफ सडन काही काही गोष्टी, की हे असं झालंय किंवा हे होणार आहे किंवा हे आपल्या भल्यासाठी नाहीये. कधी कधी आपण काही काही गोष्टींसाठी हट्ट पकडतो, असं की नाही नाही, मला असंच करायचं आहे किंवा हे व्हायलाच पाहिजे, मला ही वस्तू हवीच आहे. ती आपल्याला नाही मिळाली तर आपल्याला असं वाटतं की हे झालं नाही, पण ते ऍक्च्युली आपल्याच भल्यासाठी असतं, हे आपल्याला नाही कळत. राइट. म्हणजे आज तर मला असं वाटलं ना, की बापरे, म्हणजे जेवढं टेक इट इझी आपण घेतोय ना या गोष्टीला,
ते एवढं टेक इट इझी नाहीये. म्हणजे जे काही सांगतात ना मॅम, तर ते करा. जर मॅम मी सांगितलं ना 21 डेजची प्रॅक्टिस करा, तर करा. 90 डेजची प्रॅक्टिस तर करा. त्याच्याने ना आपलाच फायदा आहे. त्यांना काय आहे, ते सेशन घेतील जातील. पण बेनिफिट तुमचा आहे आणि ते ज्या हे देतायत ना आपल्याला, हे कुणी नाही देणार. एवढा वेळ तर कुणीच घेत नाही. एक दिवसामध्ये एक सेशन लेव्हल 1, लेव्हल 2 एक दिवसामध्ये. म्हणजे 10 वाजता बोलवणार, 5 वाजेपर्यंत फिनिश. लेव्हल 3 1 डे मध्ये फिनिश. काय तुम्ही त्यामध्ये शिकणार? काहीच नाही. म्हणजे जे आपण त्यांना एनर्जी एक्सचेंज देऊन जे पण काही शिकणार आहेत, त्याचं मूल्य नाहीये जीवनामध्ये. जे भयंकर आहे हे बिलकुल ना, म्हणजे कुणी हा जाऊ दे, केली तर केली प्रॅक्टिस, नाही केली तर नाही, असं नका करू. थोडा थोडा वेळ काढा, पण करा. आणि जेणेकरून की आपल्याला चांगलं वाटते, माहिती का, आपल्याला या सगळ्या गोष्टींमधनं आनंद यायला लागतो आणि याचं रिफ्लेक्शन आपल्या मुलांवरती, हजबंडवरती चांगल्या प्रकारे होतंय. खूप छान. म्हणजे मी शब्दच नाही आहेत. आणि आणखीन एक एक्सपिरियन्स आहे माझा, तो मी मागच्या बॅच मध्ये शेअर नाही केला मॅम. कसं आहे, तिथं आम्ही खूप काही शिकत असतो, एवढे मोठे प्रश्न असतात आमचे मॅमला, हे शेअर करायचं राहून जात आहे. एक दिवस काय झालं, माझे हसबंड 3 अंगठ्या घालतात रोज सोन्याच्या. तर ते ना काय करतात, रात्री काढून ठेवतात. मग ते ज्या जागेवरती ठेवतात तिथंच ठेवली होती. पण काय झालं माहिती का, त्यामधल्या 2 होत्या मॉर्निंग मध्ये, एक नव्हतीच तिथे. मग ते काय बोलले की पडली असेल इथेच कुठेतरी बघ. मग मी पाहिलं रूम मध्ये, पण ती नव्हती तिथं रिंग. मग मी बोलले, असं कसं तुम्ही करता ना, टेक इट इझी, एवढं घेताय. तर ते बोलले, जाऊ दे, असेल आपली तर मिळेल, नसेल तर जाईल. कारण की झाडू वगैरे काढलेलं झालं होतं. तर ऐकायला येते येत. ना. तर मला वाटलं ती कचऱ्यात पण जाऊ शकते ना. मग मला आलं टेन्शन. पण मी म्हणलं ठीक आहे चला. मग मी थोडं शोधलं, पण ती काही मिळाली नाही. मग मी काय विचार केला, की आपण आता रेकी शिकतोय, तर इम्प्लिमेंट करूया, ट्राय करूया चला. मग मी आपलं सगळं केलं थोडंसं. रेकीला आव्हान केलं, बोलवलं, एनर्जी वगैरे दिली, सिम्बॉल टाकले आणि मग मी थोडंसं असं बसले. आणि थोडंसं मी पाहिलं, 2 कबर्ड आहेत, म्हणजे माझ्या सासूबाईच्याच रूममध्ये ठेवतात ते. माझी रूम वर आहे. मी त्या दोन्ही कबर्ड खाली पाहिलं, तिथं नाही. आणि मी असं बसले ना, मला अचानकचा असा विचार आला, की या कॉर्नरच्या इथल्या खालच्या भागामध्ये ती अंगठी डेफिनेट असेल. आणि मी असं झुकून पाहिलं ना, तर लिटरली ती रिंग तिथंच होती, माहिती का? म्हणजे ती रिंग मला मॅक्सिमम 10 मिनिट्स मध्येच मिळाली. कारण की माझं घर खूप मोठं आहे. जर पाहिजे तर ती मिळाली नसती रिंग. कारण की त्या जागी ती रिंग जाईल हे एक्सपेक्टच नव्हतं. म्हणजे माझा तिथं वेळ वाचला, माझी चिडचिड वाचली, कारण की मला आलं टेन्शन. ती अर्ध्या तोळ्याची अंगठी हे तर गेले निघून बोलून, की जाऊ दे, आपली असेल तर मिळेल, नाही तर नाही, तर नाही, टेन्शन घेऊ नकोस. पण मला खरंच टेन्शन आलं होतं. ती अंगठी 10 मिनिटात मिळाली. माझे एफर्ट्स वाचले, चिडचिड वाचली, एकमेकांवरती पॅनिक होणं वाचलं. फायनान्शियल म्हणजे लॉस किती वाचला. सहज होतात, सहज होतात आपण विचार गोष्टी करतो सहज. फी पे करताना, पण डेली बेसिसवर किती पैसे वाचतात त्यानंतर, है ना? पैसे वाचतात. जरीही तुम्ही हाउसवाईफ असाल ना, तुम्ही विचार कराल, की यार मी एवढी फीस भरेन किंवा माझं कसं किंवा हे वेस्टच आहे. नाही. कुठे ना कुठेतरी तुमचे पैसे वाचतात, स्टक झालेली कामं होतात. आत्ताच ऑल ऑफ सडन असं झालं, हम्म. डायनिंग टेबल आम्हाला बऱ्याच दिवसापासून एक आहे कारपेंटर, त्याच्याकडनं करून घ्यायचा आहे. हम्म. तर तो येत नव्हता. आणि आज ऑल ऑफ सडन तो 7 वाजता आला, माहिती का, स्वतःहून आणि मेजरमेंट घेऊन गेला. हम्म. म्हणजे हे काम बऱ्याच दिवसापासून स्टक होतं. मी बोलली पण सोनाली दीदीला माझ्या, की मी विश बॉक्स मध्ये ही विश टाकू का? तर ती बोलली, नाही, अशा गोष्टींसाठी विश बॉक्स नको वापरू. ते तर तू असं पण आणू शकतेस जाऊन रेडीमेड. त्याला कशाला विश बॉक्स मध्ये टाकतेस? तर मी नाही टाकली ती. पण ते झालं, माहिती का, माझं काम. गुड. म्हणजे खूप छान आहे. सगळेजण तुम्ही जे पण आहेत ना, खरंच सांगते मी मनापासनं, तुम्ही पुढे या. तुम्ही असा विचार करू नका, की कसं आहे, घरामध्ये सगळ्यांच्या प्रॉब्लेम असतात. कोणाचे हसबंड करू नाही देणार किंवा कोणाची सासू काहीतरी बोलणार, काय करतायत वगैरे असं होईल. पण तुम्ही या, पुढे या. लेव्हल 2, लेव्हल 3 यामध्ये तर असे वंडर होतील ना तुमच्यासोबत, तुम्हाला असं एक क्षणाला पण वाटणार नाही, की यार माझे पैसे वेस्ट गेले. तर थँक्स, मला तुम्ही बोलायची संधी दिली. आणि आता जॉईन तर मला करावं वाटतं ऍक्च्युली.
आम्हा तिघी बहिणींना पण करावं वाटतंय. पण कसं आहे माहिती का, वेळ असतो एवढा, मुलांचा अभ्यास असतो, घरातली पण काही कामं असतात, एवढं पॉसिबल नाही होत. हरकत नाही, तर झालंय तुमचं, किंवा मग तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता पुन्हा. आणि थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. आणि खरंच म्हणजे आश्चर्य आहे की मला अपेक्षित नव्हतं. अचानक आल्या कल्पनाताई रेकी लेवल 3 ला आहेत सध्या. दुपारी त्यांची 4:30 ला बॅच असते आणि त्यांनी मला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती किंवा मी त्यांना काहीही म्हटलेलं नव्हतं आणि अचानक त्या ऑन स्क्रीन आल्या आणि म्हटल्या की मला शेअर करायचं, तर मला पण खूप मनापासून आनंद झाला. थँक्यू सो मच. आणि त्यांनी सगळ्यांना तुम्हाला कळकळीची विनंती केली जीव तोडून, की काय, की जे तुम्हाला सांगितलं जातंय ते फॉलो करा. तुम्हाला डे 1 ला हेच सांगितलं होतं ना, की विश्वास ठेवून काही गोष्टी फक्त फॉलो करायला लागा. तर आपोआप तुमचे हम्म. प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. है ना? विश्वास तर ठेवा. थँक सो मच. हम्म. येस. नाही, थँक्यू. मी म्हणते मॅम, थँक्यू. तुमचे म्हणजे शब्द नाही आहेत आभार व्यक्त करण्यासाठी. तुम्ही जे दिलंय ना, खूप काही चांगलं आहे. जर सगळ्यांनी याचा इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रकारे केलं ना, तर रिझल्ट तुम्हाला नक्की येईल. हा भलेही एखाद्या गोष्टीला वेळ लागेल, पण रिझल्ट आहेत. कन्सिस्टन्सी ठेवा, रोज करा. एवढंच येस. मला तुमच्या बोलायचंय. प्रश्नाचं आणि उत्तर द्यायचं राहिलं. तुमचा जो प्रश्न होता की तुम्हाला ते कसं काय जाणवलं, ठीक आहे. तर कल्पनाताईंना पण उत्तर देते आणि बाकी सगळ्यांना पण. तर काय आहे ते आता सध्या रेकी लेवल 3 ला आहेत. ओके. आणि जसं त्या रेकी लेवल 1 डे 1 त्यांनी जॉईन केलाय, तसं त्या तिघी बहिणी आहेत. त्यांच्या आईने पण केलं नंतरच्या बॅचला रेकी लेवल 1. तर ह्या तिघी बहिणी सकाळी पहाटे 5 वाजेला उठतात आणि प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस म्हणजे काय, त्यांना जे मेडिटेशन दिलेलं आहे, नंतर आता 3 दिवसानंतर आपण पण रेकीचा टॉपिक सुरू करू. तर रेकीमध्ये जे शिकवलेलं आहे सेल्फ हिलिंग, मग त्यांचं सेकंड लेवल पण झालंय, त्याच्यातलं सेल्फ हिलिंग, असं सगळं काटेकोरपणे त्या तेव्हापासून करतायत. मला वाटतं 1.5 महिना झाला का तुम्हाला, हो, हो. है ना? झाला असेल. तर एकही दिवस न चुकता त्यांनी सेल्फ हिलिंग केलं. तुम्हाला काय सांगितलंय, रेकी ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यामध्ये आपले 7 चक्र अलाइन होतात, ऍक्टिव्हेट होतात. त्यातलं जे आज्ञा चक्र आहे, हे जेव्हा तुमचं स्टेबल असतं, बॅलन्स असतं, तर तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतात. आता रेकी लेवल 3 मध्ये आजच तुम्हाला हे शिकवलं, की हे मेडिटेशन 90 दिवस तुम्ही जसं जसं कराल, तसं तसं तुमच्या आयुष्यात जर काही विपरीत घटना घडणार असतील, तर तुम्हाला आधीच इंडिकेशन मिळतात. आधीच आपल्याला कळतं. आता मागच्या एका सेशनमध्ये एकीने शेअर केलं होतं, वर्किंग वुमन होती आणि घरात कोणी नसणार, मुलगा घरात असणार, तर मुलाला धोका आहे, काहीतरी असं ॲक्सिडेंट टाइप होणार आहे. मग हे त्यांना कुठेतरी जाणवलं होतं. त्यांची 90 दिवसाची प्रॅक्टिस पूर्ण झालेली होती. मग त्या दिवशी मग त्यांनी काय केलं, काही कुणाला काही म्हटलं नाही, पण त्या घरात थांबल्या. जे व्हायचं ते झालं. पण काय झालं, त्या घरात असल्यामुळे, त्या आधीच अलर्ट असल्यामुळे तातडीने हॉस्पिटलाइज करणं हे ते त्यांनी व्यवस्थित केलं, है ना? तर नशिबात जे आहे, ज्या घटना लिहिलेल्या आहेत, ज्या घडणार आहेत, त्या तर घडणारच आहे. पण मग तुम्हाला रेकीमुळे काय होतंय, तुमच्या सेल्फ प्रॅक्टिसमुळे काय होतंय, की आधीच इंडिकेशन्स मिळून जातात. तर त्याचे जे खूप मोठ्या लेव्हलवर विपरीत परिणाम होणार असतात ना, ते स्मॉल स्केलला होतात. ठीक आहे? ओके. तर मग प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा आणि स्वतःची स्पिरिच्युअल अवेकनिंग सुरू ठेवा. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑलवेज ब्लेसिंग्स. ठीक आहे. थँक सो मच. मॅम जे सांगतायत ना, ग्रॅटिट्यूड द्या, ग्रॅटिट्यूड द्या, दिसेल त्या गोष्टीला थँक्स म्हणा. याचा पण खूप मोठा रोल आहे. आपल्याला वाटतंय असं नवीन नवीन की काय यार, किंवा असं थोडी होतंय. कारण की आपला विश्वास नसतो ना या गोष्टींवरती. पण जेव्हा जेव्हा घडतं ना मिराकल, तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की यार खरं. आता मी सेल्फ फिलिंग घेतलं, मी तुम्हाला बोलली होती ना मॅम, माझा गुडघा दुखतोय म्हणून एक हम्म. तर ते कमी झालं माहिती का? म्हणजे आता ते दुखत नाहीये. मी रिअलाइज केलंय. बघा, डॉक्टरची फक्त मेडिकलची गरज नाही पडली. पण करतेय मी. हा, म्हणजे मी टेस्ट करेल आता. तो अजून मी केला नाहीये. पण मी सतत सांगते, म्हणजे पाणी पिताना पण, की माझा थायरॉइड बॅलन्स आहे, माझा थायरॉइड बॅलन्स आहे. तर बरं. मे बी आता तो पण बॅलन्स झाला असेल, पण मी अजून टेस्ट नाही केलंय. येस. पण मी ते पण करणार आहे. म्हणजे हम्म. खूप खूप बेनिफिट्स आहेत. तुम्ही सर्वजण करा. सर्वजण करा. माझी हीच विनंती आहे तुम्हाला, की आपल्याला ना मस्त मॅम मिळाल्यात आणि त्याचा ना पुरेपूर फायदा. थँक सो मच. थँक फॉर युअर व्हॅल्युएबल वर्ड्स. ओके. ओके. येस. थँक यू बाय बाय. मॅम. येस. चलो बाय. येस. ओके. तर असं असतं, स्वतः मेंटॉरने सांगणं आणि एखाद्या व्यक्तीने स्वतः ते शेअर करणं, याच्यात खूप मोठा फरक असतो.
आणि येस, सरप्रायझिंग खूप छान वाटलं मला, की आमच्यात कुठलंही कम्युनिकेशन नसताना त्यांनी एवढं भरभरून आत्ता येऊन शेअर केलं. तर आय होप तुम्ही सगळ्या प्रॅक्टिसेस कराल. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जेवढी तुमची असणार आहे, ग्रॅटिट्यूड मीन्स काय? कृतज्ञतेचा भाव किंवा आभार किंवा थँक यू म्हणणं. तर असं नाहीये की आपण थँक यू म्हणत नाही. तुमच्यापैकी कोणीच असं नाहीये, आय एम शुअर, की जे एकमेकांना थँक यू म्हणत नाही. म्हणजे साधं आपण भाजी घ्यायला गेलो, कुठल्याही दुकानात गेलो, तर आपण ती वस्तू घेतो आणि त्याला थँक यू म्हणतो. पण ते थँक यू ना कुठून येतं? इथून. जस्ट थँक यू म्हणतो, पण मनामध्ये तो भाव नसतो. असतो का? स्वतःला विचारा थोडंसं. तो भाव मनात नसतो. इथून फक्त ती एक सवय झालाय, सवयीचा भाग झालाय म्हणून आपण थँक यू, सॉरी म्हणून टाकतो, पण मनात तो भाव नसतो, है ना? तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? की तुम्ही मनापासून इंटेन्शनली एखाद्याला थँक यू म्हणायला सुरुवात करा. किंवा जसं आपण किचनचं एक स्वयंपाकाचं उदाहरण पाहिलं, लॅपटॉपचं पाहिलं, मोबाईलचं पाहिलं, की आपल्या समोर ते आलं. कितीही आपल्याकडे पैसे असते तर ते आलं नसतं, है ना? जर एखाद्याच्या डोक्यात ती आयडिया नसती. ती सगळी प्रोसेस प्रत्येक म्हणजे ज्या ज्या वस्तूवर तुमचा डोळा जाईल, आता माझ्या समोर ही वस्तू आहे. मग ही इथपर्यंत कशी आली? याचा सगळा प्रवास, त्याला थँक्यू म्हणा. ही पाण्याची बॉटल आहे, याला थँक्यू म्हणा, है ना? तर सगळ्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचंय. आता कुठला टॉपिक सुरू होता आपला? काही गोष्टी ऍक्सेप्ट करणं, लेट गो करणं, गिव्ह अप करणं हे आयुष्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे, जर आपल्याला सुखी समाधानी राहायचं असेल तर. तर आपण असं बघत होतो की कॉन्शियस माइंड जे आहे आपलं, तर त्याला आपण जो जो डेटा देतो, 5 सेन्सेस मधून जी काही इन्फॉर्मेशन आपण घेतो, ॲज इट इज आपण ते कुठे ट्रान्सफर करतो? आपण म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड ते कुठे ट्रान्सफर करतं? सबकॉन्शियसला करतं. आणि सबकॉन्शियसला बिचाराला काही कळत नाही. चांगलं काय, वाईट काय, चूक काय, बरोबर काय, किंवा युनिव्हर्सला पण नाही कळत, रेकी शक्तीला पण नाही कळत. त्यांचं काय म्हणणं आहे? फक्त तथास्तु. तर ते काय करतात? त्या तशा घटना आपल्या आयुष्यात घडवून आणतात. मग आपलं काम काय आहे? कॉन्शियसली, जागरूकपणे आपल्या या माइंडला काय द्यायचंय, तर ते आपण ठरवलं पाहिजे. तर आपण काल काय बघितलं की पॉझिटिव्हिटी दिली पाहिजे आपण. पण आपल्याला नेमकं तेच जमत नाही. वर्तमानातल्या क्षणात जगता येत नाही, है ना? कारण तो सवयीचा भाग झालेला आहे ना. सतत भविष्याची चिंता करायची किंवा भूतकाळाबद्दल ते दुखणं उगळायचं. तर आता आपल्याला आज काय करायचं आहे? फॉरगिव्हनेस मेडिटेशन आपण करणार आहोत, गाइडेड मेडिटेशन. जसं मी आत्ता बोलते असंच कंटिन्यू पुढचा काही वेळ मी बोलणार आहे, पण तुम्हाला त्या फ्लोमध्ये सोबत राहायचं आहे. ठीक आहे? या फ्लोमध्ये सोबत येताना तुम्ही डोळे मिटून बसणार. आत्ता तुम्ही थोडंसं पाणी पिऊन घ्या. ठीक आहे? पाणी प्यायचंय, आसनपट्टी घालून जमिनीवर मांडी वाळून बसायचंय. ज्यांना मांडी वाळून जमिनीवर बसता येत नाही त्यांनी सोफा, चेअर वापरली तरी चालेल. ठीक आहे? आता फॉरगिव्हनेस म्हणजे काय? तर आपल्याला माफ करायचं आहे आणि माफी मागायची आहे. तर काही काही लोकांना जे लॉजिकल असतात ना, किंवा काही लोकांना काय होतं, थोडासा इगो हर्ट होतो. काय होतं? मी का माफी मागू? मी का माफ करू? है ना? पण मग हाच जो आपला ॲटिट्यूड आहे ना, त्याच्यामुळेच आपण आयुष्यामध्ये स्टक झालेलो आहोत. एका ठिकाणी अडकले आहोत. मूव्ह ऑन करता येत नाही. मग ते कुठलाही एरिया असेल, तुमचं मेंटल असेल, इमोशनल असेल, फिजिकल असेल, फायनान्स असेल, करिअर असेल, इव्हन स्पिरिच्युअल, ते तर सगळ्यात महत्वाचं आहे. तर ह्या कुठल्याही एरियामध्ये सोशल लाईफ असेल, पर्सनल लाईफ असेल, फॅमिली लाईफ असेल, तर जर आपल्याला पुढे जाता येत नसेल, तर काय आहे, आपणच तिथे अडथळे तयार केले, ऑब्स्टॅकल आपणच तयार केलेले. कसे? माफ न करून, माफी न मागून. ठीक आहे? तर आज आपल्याला हे करायचंय. आणि ही माफी आपल्याला काही त्यांना फोन नाही करायचा आहे, मेसेज नाही करायचा आहे, त्या व्यक्तीला जाऊन त्याच्या समोर नाही उभं राहायचंय की हा मी कसं काय मागू, है ना? तर आपल्याला मनोमन हे करायचं आहे, ही प्रॅक्टिस. इथं एक ब्रह्मांड आहे, बाहेर एक ब्रह्मांड आहे, तिथं आपण कनेक्शन करणार आहोत, तिथे आपण एनर्जी ट्यून करणार आहोत आणि ती माफी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि आजचं सेशन इतकं मिरॅक्युलस असणार आहे की आजच्या नंतर म्हणजे माझ्यामुळे नाही का, तुमची इन्व्हॉल्वमेंट महत्वाची आहे. मी आपलं काय, मी प्रत्येक सेशनला हेच बोलते. ओके, मी हेच बोलणार. पण इथे जर तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल 100%, तुम्ही त्या वाक्यांमध्ये जर इन्व्हॉल्व झालात,
तुम्ही जर ते प्रॅक्टिकली केलं मनापासून, तर उद्यापासून आहे ना तुम्हाला खूप असं लाईट फील होईल. आजच म्हणजे उद्यापासून नाही, पण उद्या परवापासून तुम्हाला असं जाणवेल की तुमचा एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय किंवा एक एक इच्छा पूर्ण होते. ठीक आहे? ओके. पण अर्थात रेकी लेव्हल 1 चा हा क्लास आहे. आपलं हे फाउंडेशन सुरू आहे. रेकीच्या अजून 5 लेव्हल्स आहेत. तर जसं कल्पनाताईंनी आता खूप जीवतोड सगळं शेअर केलं, तर तसं पुढच्या लेव्हलला पण तुम्हाला यावं लागेल. असं नाही होणार, की अरे सगळेच प्रश्न सॉल्व्ह झाले ह्या फ्री सेशन्समध्ये. है ना? तर तुम्हाला थोडंसं ॲक्शन पण घ्यावी लागेल, थोडंसं पुढे पण यावं लागेल, थोडंसं स्वतःवर काम करावं लागेल. ठीक आहे? येस. तर गरज असल्यास आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी प्यायचं आहे आणि डोळे मिटून शांत बसायचं आहे. आणि पुढचे काही क्षण, मिनिटं आपण डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट करणार आहोत. ठीक आहे? श्वास घ्या, श्वास सोडा. ज्यांचे कॅमेराज बंद आहेत, त्यांची जबाबदारी माझी नाही. त्यांना काहीही कळणार नाहीये. आणि जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल, कुठे ऑफिसमध्ये असाल, येस, येस पाणी प्यायचं आहे. मेडिटेशनच्या आधी थोडं पाणी पिऊन घ्या. काय? कळलं नाही मला. किचन ओट्यापुढे असाल, ड्राईव्ह करत असाल, कुठे कंपनीत ऑफिसमध्ये असाल, तर मग हे मेडिटेशन करायचं नाहीये. करायचं असेल तर डोळे मिटून शांतपणे समोर बसायचं आहे. एनर्जी हिलिंगचा हा क्लास आहे. एनर्जी जर हवी असेल तर तुम्ही समोर दिसला पाहिजेत. ठीक आहे? येस. डोळे बंद, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचे आहेत, सोडायचे आहेत. श्वास घेताना हळुवारपणे नाभीपर्यंत खोलवर आणि श्वास सोडताना हळुवारपणे फुंकर मारत तोंडावाटे श्वास सोडायचा आहे. आजपासून एक नियम करायचा आहे आपल्याला, की प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर मी माझ्या मनातून, शरीरातून, आत्म्यातून, 7 चक्रातून, 5 तत्वातून, 9 ग्रहातून कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती मी बाहेर सोडत आहे. आणि आजपासून प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर हा नियम करायचा आहे, की या दिव्य ब्रह्मांडातून सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा मी आत्मसात करत आहे. माझ्या 7 चक्रांमध्ये, 5 तत्वांमध्ये, 9 ग्रहांमध्ये, आत्म्यामध्ये, ऑरामध्ये संपूर्ण शांतता, संपूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासावर, सोडल्या जाणाऱ्या श्वासावर. स्वतःला आज खूप लकी समजायचं आहे. कारण प्रत्येक जण या ठिकाणी नाही पोहोचू शकत. युनिव्हर्सल डिव्हाइन एनर्जीकडून तुमची निवड झालेली आहे. माफी मागणं, माफ करणं हे सोपं काम नाही. प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. कारण माफ केल्याने, माफी मागितल्याने आपल्या आयुष्यातले एक एक ऑब्स्टॅकल हे रिमूव्ह होत जातात. आपले एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात, एक एक इच्छा पूर्ण होत जाते. ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. आज तुमची निवड झालेली आहे. या संधीचं सोनं करा. संपूर्ण शांत होऊन जा. प्रत्येक श्वास बघा, त्याचा फील घ्या.
आणि इथून पुढे ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मिळतील त्या फॉलो करा. तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात. अचानक तुमची डोरबेल वाजते आहे. एक व्यक्ती तुमच्या दरवाज्यावर उभी आहे आणि तुम्हाला विनंती करते आहे त्याच्यासोबत बाहेर येण्यासाठी. आज तुम्ही डिव्हाइन एनर्जी सोबत आहात. तुमच्याकडे विजडम आहे, शहाणपण आहे. आलेल्या संधीचा तुम्ही फायदा घेत आहात आणि त्या व्यक्तीसोबत जाण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्या व्यक्तीच्या विनंतीला तुम्ही मान दिला. जसंही तुम्ही तुमच्या हॉलच्या दारातून बाहेर पडलात तसं तुम्ही समोर बघितलं तर काय आहे? जगातली सर्वात महागडी, लक्झरियस, सुंदर अशी एक 4 व्हीलर तिथे उभी आहे तुमच्या स्वागतासाठी, तुम्हाला प्रवासाला घेऊन जाण्यासाठी. जसंही तुमच्या हॉलच्या दारापासून तुम्ही त्या गाडीकडे जायला लागलात तसं तुमच्या पाऊल वाटेवर एक सुंदर असं लाल रंगाचं मखमली कार्पेट आहे. त्या लाल मखमली कार्पेटवरून तुम्ही जात असताना तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. रंगीबिरंगी फुलं आहेत, सुवासिक फुलं आहेत आणि अगदी काहीच अंतरावर तुमच्या मेन डोअर पासून बाहेर, मेन गेट पासून बाहेर गेलात आणि त्या गाडीपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचलात. आज तुमच्यामध्ये शहाणपण आलेलं आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला गाडीत बसण्याची विनंती केलेली आहे. तुम्ही कुठलेही प्रश्न न विचारता त्या व्यक्तीच्या विनंतीला मान देऊन गाडीत बसलेले आहात. या व्यक्तीने तुमच्यासाठी दरवाजा उघडून दिला. तुम्ही गाडीत बसलात, गाडीचा दरवाजा बंद झाला आणि ती व्यक्ती ड्रायव्हर सीटवर जाऊन पोहोचली. आता बघा, तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. तुमच्या या प्रवासाच्या वाटेवर बघा, लांबच लांब हा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार, घनदाट, भली मोठी अशी झाडं आहेत. या झाडांवर रंगीबेरंगी फुलपाखरं आहेत, पक्षी आहे. हे पक्षी मंजूळ गाणी गात आहेत. त्याचा आवाज तुमच्या कानांवर येतो आहे. सकाळची कोवळी सूर्यकिरणं आहेत. गाडीच्या खिडकीतून तुम्हाला स्पर्श करू बघत आहेत. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. दूरवर उंचच उंच डोंगर रांगा दिसत आहेत. या डोंगरावरून एक धबधबा कोसळतो आहे. त्या पाण्याचे तुषार तुम्हाला स्पर्श करत आहेत. मातीचा सुगंध आहे. अतिशय आल्हाददायक वातावरणात तुमचा प्रवास सुरू आहे. अगदी तुम्हाला हवीशी वाटणारी शांतता आहे, सुख आहे. असाच हा प्रवास पुढे सुरू आहे. अचानक तुमची गाडी एके ठिकाणी येऊन थांबते आणि ही ड्रायव्हर सीटवर बसलेली व्यक्ती मागे येते, दरवाजा उघडते आणि तुम्हाला बाहेर उतरण्याची विनंती करते. तुम्ही त्या व्यक्तीच्या विनंतीला मान दिलेला आहे. बाहेर उतरलात. कुठलं ठिकाण आहे हे? तर एक भलं मोठं सभा मंडप आहे. त्या सभा मंडपाचं हे महाद्वार आहे. या गाडीतून उतरून चालण्याच्या वाटेवर तुमच्यासाठी प्रत्येक पाऊल ठेवण्यासाठी एक लाल रंगाचं मखमली कार्पेट अंथरलेलं आहे.
यावर एक एक पाऊल टाकत तुम्ही पुढे जात आहात. तुमच्यावर फुलांची उधळण होते आहे. सुवासिक अत्तर तुमच्या अंगावर शिंपडलं जात आहे. एका नवीन प्रवासाची तुमची सुरुवात झालेली आहे. एक एक पाऊल तुम्ही पुढे जात आहात. या सभा मंडपाच्या महाद्वारामधून तुम्ही आत प्रवेश केलेला आहे. आणि बघा समोर काय आहे. एक सुंदर असं भलं मोठं सिंहासन तुमच्यासाठी आहे. ह्या व्यक्तीने तुम्हाला त्या सिंहासनावर बसण्याची विनंती केलेली आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या विनंतीला मान दिला. या सिंहासनावर बसलात. आता तुम्हाला एक टास्क दिला जातो आहे. आज तुमची निवड झालेली आहे. तुम्ही खूप लकी आहात. ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. अगदी बोटावर मोजण्या इतकेच काहीच मेंबर्स तुम्ही इथे आहात. खूप लोकांना या सेशनला येण्याची इच्छा असते, पण सतत काही ना काही अडथळे त्यांना येतात. कारण त्यांचा भाग्योदय अजून जवळ आलेला नाही. त्यांची निवड अजून झालेली नाही. आज जरा हिंमत लागणार आहे. सगळी हिंमत एकत्र करा तुमची आणि आजचा हा प्रवास शेवटपर्यंत मोठ्या हिमतीने करा. काय करायचं आहे आपल्याला? तर आत्तापासून आपल्या बालपणीपर्यंत आपल्या आयुष्यातले सगळे क्षण आठवायचे आहेत आपल्याला. अगदी टप्प्याटप्प्याने मागचे 24 तास आठवायचे आहेत आपल्याला. मागचा 1 महिना आठवायचा आहे. मागचं 1 वर्ष आठवायचंय. मागचे 10 वर्ष आठवायचे आहेत. मागचे 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, अगदी आपल्या बालपणीपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. आणि काय करायचंय? प्रत्येक एक क्षण आठवायचा आहे. ज्या ज्या क्षणांनी आपल्याला सुख दिलं, समाधान दिलं, शांतता दिली, आरोग्य, ऐश्वर्य दिलं, त्या प्रत्येक क्षणांना आपल्याला आपल्या हृदयात, आपल्या छातीच्या पिंजऱ्यात कायमस्वरूपी कुलूप बंद करायचं आहे. आणि त्या प्रत्येक क्षणांना आपल्याला म्हणायचं आहे, थँक यू, आय लव्ह यू, थँक यू, आय लव्ह यू, थँक यू, आय लव्ह यू. पण बघा, असं म्हणतात, माणूस अनुभवांनी शहाणा होतो. असे काही अनुभव जे दुःख देऊन जातात, कटू आठवणी, कटू प्रसंग देऊन जातात, पण त्या दुःखांबरोबर खूप मोठी शिकवण सुद्धा देऊन जातात. असे कटू प्रसंग, असे दुःखद आठवणी, त्याचा राग जर धरून आपण बसलेलं असू मनात, तर मात्र आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, समस्या असतील, सफरिंग असेल आणि त्यातनंच आपल्या मेंटल, इमोशनल लेव्हलवर आणि फिजिकल लेव्हलवर आपल्याला आजार जाणवत असतील. कुणाला थायरॉइड असेल, कुणाला बीपी असेल, शुगर असेल. कुठलेही आजार हे डायरेक्ट शरीराला कधीच होत नाही. आधी सिम्पटम्स दिसतात, मग त्याचं रूपांतर आजारात होतं. पण हे सिम्पटम्स कुठून येतात? तर अगोदर एक थॉट आपल्या डोक्यात येतो. आपल्या मेंटल हेल्थला तो अफेक्ट करतो. त्यानंतर आपल्या इमोशनल हेल्थला आणि त्याच्यानंतर फिजिकल. ज्या ज्या व्यक्तींच्या बद्दल मनात कटुता आहे, राग आहे, दुःख आहे किंवा ज्या ज्या परिस्थितींच्या बद्दल आहे, ते सगळं आपल्याला कायमस्वरूपी पुसून टाकायचं आहे. मागच्या 24 तासापासून
आपल्या बालपणीपर्यंत जे जे आठवतं आहे ते सगळं आठवायचं आहे. असं असू शकतं. एखादी तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला कायमस्वरूपी सोडून गेली असेल. काहीही न सांगता या जगाचा निरोप घेऊन गेली असेल. ते कुणीही असू शकतात. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, आई-वडील, भाऊ-बहीण, स्वतःची मुलं, कुणीही असेल. कायमस्वरूपी जर आपल्याला सोडून निघून गेलेली असेल, तर त्यांच्या आठवणींनी तुम्ही व्याकुळ होत असाल. तर या सुद्धा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स क्रिएट करतात. तुम्हाला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं, सांगायचं राहून गेलं असेल. त्यांना सुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं, सांगायचं राहून गेलं असेल. म्हणून त्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग असेल. तर ह्या सर्व आठवणींना आपल्याला आज माफ करायचं आहे, माफी मागायची आहे. त्या प्रत्येक व्यक्तींना आठवा, त्या प्रत्येक परिस्थितींना आठवा आणि मनापासून माफी मागा. जर तुमच्याही कळत नकळत तुम्ही त्यांना दुखवलं असेल, तुमच्या शब्दातून असेल, तुमच्या कृतीतून असेल, तर मोठ्या मनाने आज माफी मागायची आहे. विश्वास ठेवा, तुम्ही मागितलेली ही माफी या युनिव्हर्सच्या थ्रू, रेकी शक्तीच्या थ्रू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला माफ करते आहे. मनापासून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. या क्षणांना त्यांच्या आठवणींनी मन व्याकुळ होईल. स्वतःच्या मनाला मोकळं होऊ द्या. त्या दुःखांना अश्रू वाटे मार्ग मोकळा करून द्या. आज कुठलाही कंट्रोल तुमच्या मनावर ठेवायचा नाहीये. उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल, कंट्रोल ठेवून ठेवून आपण आपले चक्र ब्लॉक करतो आणि चक्र ब्लॉक केल्यामुळे त्याचा सगळा परिणाम आपल्या डे टू डे लाईफवर होत असतो. असंही होऊ शकतं की कुणाच्या तरीमुळे तुम्ही दुखावले गेले असाल. जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आहे, खूप प्रिय व्यक्ती असेल, खूप जवळची व्यक्ती असेल. त्यांच्याही कळत नकळत त्यांनी तुम्हाला दुखावलं असेल, शब्दातून असेल किंवा कृतीतून असेल. पण आज त्या व्यक्तींना माफ करून टाका. ही माफी मागणं आणि हे माफी देणं हे आपण आपल्या स्वतःसाठी करत आहोत. आपल्या या आत्म्यासाठी करत आहोत. आपल्या आत्म्याला आपल्याला आज न्याय द्यायचा आहे. असं नका समजू की मी का कुणाला माफ करू, मी का कुणाची माफी मागू. तर हे फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे. माफ करून टाका त्या सगळ्या व्यक्तींना जे तुम्हाला अचानक सोडून गेलेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. अजून पुढचे काही क्षण आपल्याला आपल्या आयुष्यातले असे सर्व कटू प्रसंग, कटू आठवणी आठवायच्या आहेत. त्या सर्व व्यक्तींना आठवायचं आहे, ज्यांचा राग आपण मनात धरून ठेवला आहे किंवा आपल्यामुळे कुणाला तरी दुःख झालेलं आहे, कुणाच्या तरीमुळे आपल्याला दुःख झालेलं आहे. खूप जास्त गरज आहे गड़े हुए मुर्दे उखाड़ने की.
काही काही लोकांना वाटतं, की झालं गेलं, आम्ही विसरून गेलोय, पुढे आलोय, कशाला आज पुन्हा तेच. पण नाही, ज्या अर्थी आज तुम्ही या सेशनमध्ये आहात, त्या अर्थी ती सल कुठेतरी मनात आहे. ते कुठेतरी खोलवर रुतून बसलंय, बोचतंय. ते पूर्णपणे निघालेलं नाहीये. ते जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात मूव्ह ऑन होऊ शकत नाहीत. हे फॅक्ट आहे. याचा स्वीकार करा. आज तुम्हाला आठवून त्या सगळे प्रसंग आठवायचे आहेत. ते व्यक्ती आठवायचे आहेत. त्या भावना आठवायच्या आहेत. ज्या सर्व दुःखद आहेत. कुणाच्या तरी कळत-नकळत तुम्हाला दुःख झालेलं आहे. त्यांच्या शब्दातून किंवा कृतीतून असेल किंवा तुमच्यामुळे कोणाला तरी दुःख झालेलं आहे. तुमच्याही कळत-नकळत शब्दातून किंवा कृतीतून. तर आज आपल्याला सगळ्यांना माफ करायचं आहे. माफी मागायची आहे. आज तुमची निवड झालेली आहे. तुम्हाला संधी मिळालेली आहे. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. आज या संधीचं सोनं करा आणि एक नवीन आयुष्याचा अनुभव घ्या, आनंद घ्या. काही प्रसंग आठवून तुम्हाला आत्ता सुद्धा खूप दुःख होईल. तुम्ही खूप भावनिक व्हाल. पण होऊ देत. स्वतःला आज रीत करायचं आहे. त्याशिवाय नवीन प्रवासाची सुरुवात होऊ शकत नाही. ब्रह्मांडातली सर्वोच्च शक्तीला आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर आपल्या मनात, आपल्या शरीरात, आपल्या आत्म्यामध्ये जर गढूळता असेल, तर आपण ती शक्ती आत्मसात नाही करू शकत. आपण स्वतःच आपल्या आयुष्याचे शिल्पकार नाही होऊ शकत. आपल्या आयुष्यात मॅजिक नाही घडून येऊ शकत. जर आपल्याला आयुष्यात परमसुख, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य हवं असेल, दीर्घायुष्य हवं असेल, तर आपल्याला आज माफ करावं लागेल, माफी मागावी लागेल. बघा, ज्या ज्या व्यक्तींच्यामुळे, ज्या ज्या प्रसंगामुळे तुमचं नुकसान झालं, तुम्ही दुखावले गेलात, तर हे सगळे व्यक्ती तुमच्यासमोर आज माफी मागत आहेत. त्या सगळ्यांना माफ करा. माफी देणारा सगळ्यात मोठा असतो. ही माफी सुद्धा आपण स्वतःसाठीच देत आहोत. आपल्याला आत्ता ह्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्यातनं बाहेर पडायचं आहे, म्हणून आपल्याला ही माफी देऊन टाकायची आहे. देणारा नेहमी मोठा असतो. असंही झालं असेल, तुमच्यामुळे कुणीतरी दुखावलं गेलं असेल. ते तुमच्या शब्दातून असेल किंवा कृतीतून असेल. ते तुमच्या कळत असेल किंवा नकळत असेल. तर आज या सगळ्या व्यक्तींना, या सगळ्या प्रसंगांना मनापासून माफी मागा. तुम्ही ही मनोमन मागितलेली माफी त्या त्या व्यक्तींपर्यंत जाऊन पोहोचते आहे. बघा, ते सर्व व्यक्ती तुम्हाला माफ करत आहेत. म्हणा, मनापासून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू.
आपल्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता आपल्याला अजून थोडंसं मागे जायचं आहे. आपल्या बालपणीपर्यंत आपला हा प्रवास होता. या प्रवासामध्ये कुठल्याही नातेवाईकांनी जर आपल्याला दुखावलं असेल, मित्रमैत्रिणी असतील, आपले शिक्षक असतील, आपले लहान मोठे भावंड असतील, अचानक काही लोक आयुष्यात आली असतील, अचानक गेली असतील, असं प्रत्येक व्यक्ती परिस्थितीची आपण माफी मागितलेली आहे, माफ केलेलं आहे. आणि आता आपल्याला अजून थोडंसं मागे जायचं आहे आणि आता त्या एका क्षणाचं आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे, त्या एका सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं आहे. आणि तो सोहळा आहे, तो क्षण आहे तुमच्या जन्माचा. बघायचं आहे आपला जन्म होतो आहे. बघा त्या आपल्या आईच्या वेदना. त्या दिवशी आपल्याला काहीही कळत नव्हतं. त्या क्षणाचं साक्षीदार आज आपल्याला व्हायचं आहे. इतक्या असह्य वेदना होताना देखील त्या आईच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण तुमचा जन्म होत होता. बघायचं आहे तिथे किती सगळ्या तुमच्या नातेवाईकांची आणि मित्रपरिवाराची लगबग होती तुमच्या स्वागतासाठी. तुम्ही एकटेच रडत होतात, पण इतर सर्वजण हसत होते, आनंदी होते, मिठाई वाटत होते. तुमच्या येण्याने, तुमच्या असण्याने कितीतरी लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण झालेला होता. कितीतरी लोक तुमची आतुरतेने वाट बघत होते. किती सुंदर क्षण आहे बघा तो, तुमच्या जन्माचा क्षण. अगदी प्रत्येकाची लगबग सुरू होती, चढाओढ सुरू होती, की बाळाला आधी कोण घेणार, बाळाला कोण दुपटं देणार, कोण स्वेटर, टोपी, मफलर कोण देणार, है ना? बाळाच्या जिभेवर सोन्याच्या काडीने ओम कोण काढणार. अगदी प्रत्येकाला उत्सुकता होती, अधीरता होती, तुम्हाला स्पर्श करण्याची, तुम्हाला कुशीत घेण्याची. त्या दिवशी आपल्याला काहीही कळत नव्हतं. आपलं फक्त रडणं सुरू होतं. आपण एकटेच रडत होतो, पण सगळी दुनिया हसत होती, कारण त्यांना खूप 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 आनंद झाला होता आपल्या येण्याने. आता इथून पुढे आपल्याला ठरवायचं आहे की इथून आपण कायमस्वरूपी हे जग सोडून जाताना आपण कसं असलं पाहिजे. आपण एकटेच हसत गेलो पाहिजे आणि आपल्या चांगल्या कर्तृत्वाने इतरांनी आपली सदैव आठवण काढली पाहिजे. त्यासाठी आज आपल्याला एक काम करावं लागेल. आजपर्यंत आपण कायम स्वतःला, देवाला, स्वामींना दोष दिला, की का माझं असं नशीब, का मला कायम दुःख, का माझ्याकडे आर्थिक श्रीमंती नाही, मनासारखी माणसं नाही, मनासारखा जॉब नाही. आपण सदैव रडत आलो जे आपल्याकडे नाहीये त्यासाठी. पण बघा, परमेश्वराने, डिव्हाइन रेकीने, नियतीने आज तुमची निवड केलेली आहे आणि तुम्हाला एक संधी दिलेली आहे. बघा तो आपल्या जन्माचा क्षण. या क्षणाला परमेश्वराने, स्वामींनी, रेकी शक्तीने तुमच्या हातात एक नवी कोरी करकरीत पाटी दिलेली आहे आणि एक जादूची पेन्सिल दिलेली आहे. आणि तुम्हाला म्हटलंय या पाटीवर तुम्ही तुमचं नशीब लिहा.
आज तुम्हाला संधी दिलेली आहे तुमचं संपूर्ण नशीब लिहिण्याची. ही संधी तेव्हा देखील दिलेली होती, पण तेव्हा आपण नासमज होतो. आपलं नशीब आपल्याला लिहिण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे. तर आज या पाटीवर लिहून काढा. तुमच्या आत्ताच्या या क्षणापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे. तुमचं करिअर, तुमचा फायनान्स तुम्हाला कसा हवाय. तुमच्या जॉबमधली तुमची काय पोस्ट हवी आहे, सॅलरी हवी आहे, बिझनेस कसा हवाय, लिहून काढा. तुमची हेल्थ तुम्हाला कशी हवी आहे, तुमची मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, आजपासून पुढे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे इन डिटेल लिहून काढा. बघा, ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तुमच्या आयुष्यात आत्तापासून शेवटपर्यंत तुम्हाला तुमचं रिलेशनशिप कसं हवं आहे, कुठलं नातं तुम्हाला कसं हवं आहे, लिहून काढा. तुमचे पार्टनर्स, तुमचे मुलं मुली, तुमचे आई वडील, तुमचे सासू सासरे, तुमचे मुलं, सुना, जावाई, नातवंड, नोकरी करतात तिथले सहकारी, बिझनेस करतात तिथले सहकारी, अगदी प्रत्येक व्यक्ती, अगदी सगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कसे हवे आहेत, हे सगळं तुमच्या या नशिबाच्या पाटीवर लिहून काढा. तुमचं असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तुमच्या जवळच्या लोकांसाठी. तुम्हाला हवंय तसं तुमचं नशीब आज लिहा. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. संपूर्ण शांतता. पुढचा 1 मिनिट तुम्हाला दिला जातोय. पुढच्या या 1 मिनिटात तुम्हाला सगळं लिहून काढायचं आहे. शेवटचे 20 सेकंद. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करा. आपलं नशीब लिहून काढा, इन डिटेल लिहा आणि विश्वास ठेवा, आज तुम्ही तुमच्या नशिबाच्या पाटीवर जे लिहिणार आहात ते तसंच्या तसं तुमच्या आयुष्यात घडणार आहे. अँड टाइम अप. ओके. आता बघा, तुमच्या समोर पुन्हा ती व्यक्ती येऊन उभी आहे, जी व्यक्ती तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली. ही व्यक्ती आता तुम्हाला विनंती करत आहे या सिंहासनावरून उठून उभं राहण्याची. आता तुमच्या नशिबाची पाटी, ज्यावर तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहिलेलं आहे, ती तुमच्या हातात आहे. तुम्ही छातीशी घट्ट आवळून धरलेली आहे आणि उठून उभे राहिलात. तुम्हाला आता बाहेर येण्याची विनंती केलेली आहे. या सभा मंडपातून तुम्ही बाहेर पडत आहात. बघा, तुमच्या पाऊल वाटेवर सुंदर असं लाल मखमली कार्पेट अंथरलेलं आहे. वाव, तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. सुवासिक अत्तर तुमच्यावर शिंपडलं जात आहे. रंगीबिरंगी फुलपाखरं तुमच्या भोवती गिरक्या मारत आहेत. एक एक पाऊल तुम्ही पुढे येत आहात आणि या सभा मंडपाच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचलात. पुन्हा एकदा जगातली सर्वात महागडी, तुम्हाला आवडणारी, लक्झरियस, सुंदर अशी गाडी तुमच्या स्वागतासाठी उभी आहे.
तुम्ही या गाडीत बसलात आणि ही व्यक्ती आणि तुम्ही, तुमचा या गाडीने प्रवास सुरू झालेला आहे. लांबच लांब रस्ता आहे. अजूनही तुमच्या छातीशी तुम्ही तुमच्या नशिबाची पाटी घट्ट पकडलेली आहे. तुमचा प्रवास सुरू आहे. प्रवासाच्या वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार, घनदाट, उंचच उंच झाडी आहेत. या झाडांवर रंगीबेरंगी पाखरं आहेत. ही पाखरं मंजूळ गाणी गात आहेत. संध्याकाळची कोवळी उन्हं आहेत. पाखरांचा किलबिलाट सुरू आहे. मातीचा मंद सुगंध आहे. दूरवर डोंगर रांगा आहेत. असाच तुमचा प्रवास पुढे सुरू आहे. अजूनही तुमच्या नशिबाची पाटी तुम्ही घट्ट जवळ धरलेली आहे. धबधब्याचे पाण्याचे तुषार तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्हाला स्पर्श करून जात आहेत. हवेचा स्पर्श तुम्हाला होतो आहे. मन अगदी सुखावून गेलेलं आहे. मनात प्रचंड शांतता आहे. हलकं वाटत आहे. लाईट फील होत आहे. हेच तर सुख तुम्ही गेली अनेक वर्ष शोधत होतात. असाच तुमचा प्रवास पुढे सुरू आहे. अचानक एके ठिकाणी गाडी येऊन थांबते. तुम्हाला गाडीतून बाहेर उतरण्याची विनंती केली जाते. अजूनही तुमच्या नशिबाची पाटी तुम्ही छातीशी घट्ट पकडलेली आहे. बघा, ही गाडी आता कुठे येऊन थांबली आहे. तुमचं घर, जिथून तुमचा प्रवास सुरू झालेला होता. गाडीतून तुम्ही बाहेर उतरलात. गाडीपासून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पुन्हा एकदा तुमच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी मखमली कार्पेट आहे. तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. सनई चौघडे वाजत आहेत आणि तुमचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. प्रत्येकाची लगबग सुरू आहे. कुणी तुमचे पाय धुत आहेत. कुणी तुमच्यावरून भाकर तुकडा ओवाळत आहे. कुणी तुमचं औक्षण करत आहे. कुणी तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहे. कुणाला तुम्हाला मिठी मारायची आहे. अगदी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. प्रत्येक जण प्रचंड आनंदी आहे तुमच्या येण्याने. तुम्ही परत आलेले आहात एक नवीन जन्म घेऊन, एक नवीन कोरे होऊन. प्रत्येकाची लगबग सुरू आहे तुमच्या स्वागतासाठी. आणि असंच तुम्हाला हात धरून घराच्या आत घेऊन गेलेले आहेत. छान रांगोळी काढलेली आहे, चौरंग पाट मांडलेला आहे, समई लावलेली आहे आणि सुंदर असं पंचपक्वान्नाचं ताट, तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ तुम्हाला जेवणासाठी तयार केलेले आहेत.
बघा तुमच्या नशिबाच्या पाटीवर तुम्ही जे जे लिहिलेलं होतं ते सगळं आता घडत आहे. ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही लिहिलेलं होतं, ज्या ज्या घटनांबद्दल, प्रसंगांबद्दल लिहिलेलं होतं, ते सगळं आज तुमच्या आयुष्यात ॲक्चुअल घडत आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर आता सुंदर स्माईल आहे, हास्य आहे. या नवीन जन्मासाठी तुम्ही स्वतःला थँक यू म्हणायचं आहे. स्वतःलाच आय लव्ह यू म्हणायचं आहे. आजपर्यंत स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या शरीराला तुम्ही कळत नकळत खूप दुःख दिलं. त्यासाठी स्वतःलाच सॉरी म्हणा. स्वतःला एक घट्ट मिठी मारा आणि स्वतःलाच म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल घेऊन या. कारण बघा, तुम्ही तुमच्या नशिबाच्या पाटीवर ज्या ज्या व्यक्तींबद्दल, प्रसंगांबद्दल, घटनांबद्दल लिहिलेलं आहे, असे प्रसंग, अशा घटना, अशा व्यक्ती ज्या तुम्हाला हव्याशा आहेत. तुम्हाला ॲक्चुअल तुमच्या लाईफमध्ये ते आता घडतंय. तुमच्या मनाप्रमाणे तुमचं नशीब आहे आत्ता. इथून पुढचं तुमचं आयुष्य आहे. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार झालेले आहात. एक सुंदर स्माईल चेहऱ्यावर घेऊन यायचं आहे आणि इथून पुढचा काही वेळ स्वतः सोबत राहायचं आहे. एकदम खुश राहायचं आहे. जरा कॅमेराज ऑन करा. तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू द्या मला. आलात का परत?
ओके, वेलकम बॅक, वेलकम बॅक, वेलकम बॅक. जरा बघू द्या तुमचे स्माइली फेसेस. आहे का स्माइल? आलात का परत? केलं का मेडिटेशन की झोप लागली? की काहीच कळलं नाही? काय झालं नेमकं? रेणुका त्यांना झोप लागली होती वाटतं. काही कळलं नाही काय झालं इथे. नाही मॅडम, पूर्ण ब्लँक झालते. अच्छा, छान. ब्लँकच व्हायचं होतं आपल्याला. रीतच करायचं होतं. झिरो करायचं होतं आज. आता काय बोलत आहात ते सुद्धा ऐकू येत नव्हतं, एवढं ब्लँक झालते. अच्छा, गुड, व्हेरी गुड. पण मग आता जरा लाईट फील होतंय की नाही? हो. हलका हलका फील होतोय. छान, व्हेरी गुड. येस. खूप छान वाटतंय. हलकं हलकं वाटतंय. व्हेरी गुड. बघा, आपण मनोमन फक्त माफी मागितलीये, माफी केली तर इतकं हलकं आत्ता वाटतंय. ही प्रॅक्टिस जर आपण रोज केली, है ना, तर खूप बदल आयुष्यात पॉझिटिव्ह बदल येणार आहेत. येस. बाकीचे मेंबर्स केलं का? मेडिटेशन केलं? ओके. चला थांबूया. कुणाला काही बोलायचं अजून? ओके. तर आता मला बोलायचं. सगळ्यात येस बोला. ते आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मीचं आज खूप छान झालं. मला जॉब लागली. अचानक सकाळी फोन वाव! आला. सकाळी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सकाळी फोन आला 11 वाजता की तुम्ही या इंटरव्ह्यूला. माझं काही प्रिपरेशन नव्हतं, काही नाही, तर ओके. फक्त जाताना एक वाक्य होतं की मला ही जॉब लागली. वाह! व्हेरी गुड. आणि माझ्या रिझ्यूमला मी स्वतःच म्हणले, आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मी, आय थँक यू. आणि तिथं गेल्यावर मी काय बोलले काय नाही मला स्वतःलाच माहित नाही. मी एवढं ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना उत्तर दिलं. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, असेच मॅजिक होतात. आणि मलाच हसू आलं. पुन्हा थोड्या वेळानं मी बाहेर आल्यावर मी म्हणले मी आज अचानकच झालं. आणि तिने लगेच म्हणले एक एक्झाम घेऊत मॅडम, ऑलरेडी आपण सिलेक्टेड आहात, एक एक्झाम होईल आपली अच्छा. आणि एक्झाम झाली की लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी जॉईंट व्हा म्हणले. व्हेरी गुड. किती छान. कुठला जॉब? ICICI बँकेमध्ये. उगा प्रायव्हेट मध्ये. ऍक्च्युली मी गव्हर्नमेंटचा विचार करायले, पण आता सध्या फायनान्शियली विचार करायला गेलं तर एज प्रमाणे मी प्रायव्हेट मध्ये ट्राय करायला ते 1 महिन्यापासून अच्छा, व्हेरी गुड. खूप छान. की होईल, काहीतरी होईल. तर आता त्यांनी सकाळी मला फोन केले की तुम्ही येऊन जाता मॅडम, 5 मिनिटच या, काम आहे तुमच्याकडे. जाताना एकच वाक्य, मला ही जॉब लागली, पॉझिटिव्ह. आणि दुसरी गोष्ट, आय एम सॉरी. पूर्ण जायपर्यंत किती वेळेस म्हणल्या, काउंटिंग नाही. येस, खूप छान. मला स्वतःलाच हसू येऊ लागले की मी पण तुम्ही हे काहीतरी लिहित पण आहात ना गेला महिना, म्हणजे तुम्ही मागच्या बॅचला होतात, आता ही रिपीट करत आहात, तर तुम्ही तेव्हापासून हे लिहित पण आहात, है ना? ती येस. मी लिहित आहे गव्हर्नमेंट साठी लिहित आहे मॅडम, पण प्रायव्हेट साठी असं काहीच लिहित नाही मी. आज फक्त हो, पण ट्राय केली. ऍटलीस्ट जॉब साठी तुम्ही ते लिहित आहात ना इंटेन्शन. हा, तर ह्या बाकीच्या मैत्रिणींना आपल्याला तेच सांगायचं आहे की ते लिहून काढणं किती गरजेचं आहे, है ना? येस, गुड. चलो, थँक यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. ओके. तर आय होप आज दोघी तिघींनी स्वतःहून शेअर केलेलं आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून लेसन घ्याल आणि तुम्ही स्वतः पण सगळ्या प्रॅक्टिसेस कराल. आता थोड्या वेळासाठी ग्रुप ओपन होईल. तुमचा होमवर्क आणि तुमचा अनुभव तिथे जरूर शेअर करा. थँक सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. बाय बाय. उद्याचं सेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्लीज डोंट मिस. ओके. येस, बाय बाय.